नमस्कार मित्रांनो, आज पहिल्यांदाच मी व्हिडिओ बनवायला सुरू केलेला आहे. बघूया, दरवेळेला मी मोठ्या ट्रिपला फिरायला जातो, म्हणजे जवळजवळ 15 दिवसासाठी वगैरे. अशीच एक मोठी ट्रिप आता करायची आपल्याला, त्याची तयारी चालू आहे. ही आपली गाडी मागे उभी आहे, ती आपली ट्रिप असेल अयोध्या ट्रिप आहे. आणि अयोध्याच्या पुढे सुद्धा आपल्याला जायचं आहे, एक 15 दिवसापर्यंत. 1 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026पर्यंत, म्हणजे जवळजवळ 15 दिवसाची ट्रिप असेल. बरंच काही ह्याच्यामध्ये असेल. अयोध्या सोडून सुद्धा, अयोध्यानंतर सुद्धा पुढे बरंच आपल्याला जायचं आहे. म्हणजे वेळेचं काय बंधन नाही मिळत. जसं आपलं पूर्ण होईल टार्गेट, तशा प्रकारे आपण पुढे पुढे जाणार. तर ह्या प्रकारे ही गाडी आपली, आणि फक्त आपली फॅमिली टूर असते. म्हणजे पहिले म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी माझे पहिले फॅमिली मेंबर माझे फिक्स आहेत. माझ्या घरातील फॅमिली मेंबर म्हणजे माझी बायको झाली, मुलगी, मुलगा, आणि त्याच्यानंतर इतर काही मित्रमंडळी जवळचे जे नेहमी माझ्या ट्रीपमध्ये असतात, ते सुद्धा आपल्या या ट्रीपमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही आपली गाडी इनोवा क्रिस्टा. जवळजवळ 8 वर्ष झालेली आहेत गाडीला पूर्ण, आणि बरंच काही हिने एक्सप्लोअर केलेलं आहे. लेह लडाखपासून कन्याकुमारी, काश्मीर ते जगन्नाथपुरी, गुवाहाटी, तसंच म्हणजे कामाख्या देवी वगैरे सर्वच, सिक्कीम, सर्व स्टेट जवळजवळ भारतातले माझे पूर्ण झाले. परंतु व्हिडिओ पहिल्यांदाच मी बनवायला सुरुवात केलेली आहे. बघूया जमते का. व्हिडिओ बनवायचा एवढाच उद्देश की माझ्या आठवणी ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये राहतील, आणि त्यावरून कोणाला जर जायचं असेल फिरायला, तर त्यावरून त्यांना एक अनुभव येईल, किंवा त्याच्यावरून माहिती तर समजेल कमीत कमी कशा प्रकारे फिरण्यासाठी कसा खर्च येतो, किती खर्च येतो, आणि कशा प्रकारे फिरता यावं. नमस्कार मित्रांनो, आज सकाळची सुरुवात विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दर्शनाने घेऊया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:25. आपण घरून निघालेलो आहेत. पहिला आपला मुक्काम असेल शेगावचा. मित्रांनो, आता आपण पालघर सोडण्यापूर्वी वाघोबा देवस्थानाचं दर्शन घेतात. तिकडे एक नारळ फोडतात, म्हणजे आपला प्रवास सुखमय हो, काय अडचण येऊ नये प्रवासामध्ये. त्यासाठी प्रत्येक वेळेला आपण जेव्हाही पालघर सोडतात, तेव्हा वाघोबा देवस्थानामध्ये नारळ दिवाबत्ती करूनच निघतात. तर आपला दिवाबत्ती नारळ वगैरे फोडून झालेला आहे, आणि आपण प्रवासाला सुरुवात करत आहोत. चला भेटूया. मंडळी, आता आपण समृद्धी महामार्गावर पोहोचलेले आहेत. 8:20 झालेले आहेत सकाळचे, आणि तुम्ही बघू शकता की जवळजवळ आपल्याला आता 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे. मेहकरमध्ये आपल्याला एक्झिट करायचं आहे, तिकडून आपल्याला शेगावला जायचं आहे. आजचा आपला मुक्काम राहील शेगाव. तर बघू शकता तुम्ही फॅमिली मेंबर कशा प्रकारे सर्व बसलेले आहेत. ते बघा. हाय, हे अनुष्का मोगरे, बाबा मोगरे, दुर्वा पाटील, सुनीता पाटील, आणि सध्या ड्रायव्हिंग करत आहे आदित्य पाटील. मी सध्या आराम करतोय. मित्रांनो, आपण बघू शकता समृद्धी महामार्गावरील सगळ्यात मोठा बोगदा आहे हा, जो कसारा घाटासाठी बायपास केलेला आहे. जवळजवळ हा 8 किलोमीटरचा बोगदा आहे. आपण बघू शकता आपल्या बोगद्यामध्ये गाडी चाललेली आहे. तर मित्रांनो, आता आपण डिझेल पंपासाठी डिझेल पंपावर थांबलेलो आहोत, गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी, तसे टॉयलेटसाठी. समृद्धी महामार्गावर एक ब्रेक घेतलेला आहे, आणि हा ब्रेक झाल्यानंतर पुढचा प्रवास पुन्हा चालू करू मेहकरसाठी. जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे. पुढच्या प्रवासासाठी बघूया आता किती वेळ लागतो ते. जसं बघेल ते इकडे समृद्धी महामार्गावर जास्त काही सोय मिळत नाही. डिझेल पंपावर सुद्धा खूप गर्दी आहे, आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा पाहिजे तेवढे स्वच्छ नाही मिळत. एवढे देशातला सगळ्यात मोठा समृद्धी महामार्ग एक्सप्रेसवे आहे, 600 किलोमीटरचा, पण काय विशेष काय एवढी सोय मिळत नाही. खूप अस्वच्छता आहे. आपण घरून आणलेली कॉफी इकडे डिझेल पंपावर पीत आहोत. समृद्धी एक्सप्रेसवे हायवेवर कॉफी मस्त झालेली आहे. कॉफी खूप छान झालेली आहे. बघूया आता पुढचा प्रवास नंतर कॉफी पिल्यानंतर चालू करूया. एक छोटासा ब्रेक. महामार्गावर आपली गाडी चालू आहे, आणि आपल्या दुर्वाचं जेवण चालू आहे. तिच्या प्रणाली मामीने बनवून दिलेला पुलाव ती मस्त आवडीने खात आहे. तिला खूप भूक लागली, त्यामुळे ती समृद्धी महामार्गावरच तिने चालू केलेलं आहे, रनिंग मध्येच गाडी चालू असतानाच. आणि आता अनुष्का मोगरेला सुद्धा मला वाटते भूक लागलेली आहे.
भूक लागले का अनुष्का? मग केव्हा खाणार तू पुलाव? पुरणपोळी आवडते म्हणून ती पण पुरणपोळी तिला खाणार आहे. पुरणपोळी आवडते, त्यामुळे ती पुरणपोळी खाणार आहे. पुरणपोळ्या सुद्धा बनवून गेलेल्या आहे. आणि आमच्या श्रुती मामीने पण पराठे दिलेले आहेत मेथीचे बनवून. ते ती ती खाणार मामीने आहे. दिलेले पराठे नंतर खाऊ आपण. आता सध्या दुर्वाने आमच्या पुलावावर जोर मारलेला आहे. आपला आवाज काय बोलत नाहीये, आवाज शांत आहे. आणि कॅमेरामॅन आपला प्रथमेश पाटील म्हणजे पदू, आणि ड्रायव्हिंग करत आहे आदित्य पाटील. म्हणजे आदू आणि पदू दोघे पुढे बसलेले आहेत. आमची सीट नेहमी मागे असते, आम्ही मागेच बसतो. आणि मी आज दुर्वाच्या बाबांच्या बाजूला बसलेली आहे. दिलो आता आणि दुर्वाला खूप वाईट वाटते. बस. बघा कसे पराठे खाणे चालू आहे गाडीमध्ये. चालू मध्येच प्रज्ञेशचा पदूचा पराठा खाऊन झालेला आहे. जयप्रकाश मोगरे खात आहेत, अनुष्का मोगरे खात आहे पराठा. समृद्धी महामार्गावरच गाडी चालू आहे आपली. आणि इकडे आमची दुर्वा, माझी दुर्वा किती गोड दिसते. आणि ती पराठा किती तिला खूप म्हणजे खूप आवडलेला आहे. ती आता पराठा खात आहे. तिच्या मामीने पराठे बनवून तिच्या दिलेले आहेत. श्रुती मोगरे हिने पराठे बनवलेले आहेत आणि ते तिला खूप आवडलेले आहेत. अनुष्का मोगरेला सुद्धा खूप आवडलेले आहेत कारण तिच्या आईने बनवलेले आहेत. तिला तिच्या आईची खूप आठवण येते पदू पराठे बघून. आवडले का पराठे? एक नंबर. अशा प्रकारे समृद्धी महामार्ग आता संपलेला आहे. आपल्याला मेहकरकडे एक्झिट करायचं आहे. खामगाव मार्गे आपल्याला शेगावला जायचं आहे. सकाळी आपण जवळजवळ 9 वाजता समृद्धी महामार्गावर चढलेलो होतो. ते आता दुपारचे 12:05 झालेले आहेत. 3 तासामध्ये आपण 300 किलोमीटर कव्हर केलेले आहे आणि समृद्धी महामार्ग संपलेला आहे. मित्रांनो, आता दुपारचे 12:30 झालेले आहेत आणि आपला समृद्धी महामार्ग संपलेला आहे. आता आपण इकडे एक टॉयलेटसाठी ब्रेक घेतलेला आहे. त्याच्याबरोबर आपल्याला ह्या टोलवर केळीवाला काका भेटले, यांच्याकडून खाण्यासाठी केळी घेतली आपण. आणि एक ड्रोन शॉट सुद्धा घेतलेला आहे. तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रोन शॉट दिसेलच. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता जवळजवळ दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आपण शेगावला पोहोचलेले आहेत. शेगाव आनंद विसावा येथे आपण रूम घेतलेले आहे आणि रूमवर निघण्यासाठी आता सगळं बॅगा वगैरे बाहेर काढत आहेत. आदित्य आणि बाबा मोगरे बहुतेक तिकडे बुकिंग ऑफिसलाच गेलेले आहेत आणि रूम आपल्याला भेटलेले आहे. तर आजचा आपला टार्गेट संपलेला आहे. आज आपण जवळजवळ 550 ते 600 किलोमीटर आलेले आहोत घरापासून. आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला जाऊ. आजचं मुक्काम इकडेच असेल आणि संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान आपण दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करू. गजानन महाराज संस्थान शेगाव येथील भक्तनिवासची रूम तुम्ही बघू शकता. किती स्वच्छ आणि मोठी आहे. ह्या देवस्थानाचं एवढं नाव आहे की देशभरामध्ये ह्याच्या स्वच्छतेचं कौतुक केलं जाते. अशा प्रकारे ही रूम आहे. इथे बेसिन, हे टॉयलेट बाथरूम किती स्वच्छ आणि नियोजनबद्ध केलेलं आहे बघा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता गजानन महाराज मंदिरासाठी किती मोठी पार्किंग आहे. प्रशस्त पार्किंग
आणि किती क्लीन आहे, स्वच्छ आहे. एवढी मोठी पार्किंग गजानन महाराजाच्या मंदिरासाठी आहे. हजारो गाड्या इथे उभ्या राहू शकतात. हे आपण अशा प्रकारे पार्किंग मध्ये आपली गाडी लावलेली आहे आणि आता आपण दर्शनासाठी जात आहोत. इथून आपल्याला दर्शनाची सोय आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर कशी भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी असे स्टॉल्स आहेत. तसेच खेळण्यांची दुकानं, असे भेळपुरीचे वगैरे स्टॉल आहेत, खेळण्यांची दुकानं आणि बाकी सर्व छोटी मोठी दुकानं. त्यामध्ये फेमस म्हणजे येथील शेगावची कचोरी, फेमस कचोरी, त्याची स्टॉल्स आहेत इथे. आणि किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. थोड्या वेळाने आपण मंदिरामध्ये एंट्री करते. तुम्ही बघू शकता किती गर्दी. आता आपण पुन्हा एकदा भक्तनिवासमध्ये आलेले आहोत. 20वा भक्तनिवास गजानन महाराजांचा. आणि आपला व्हिडिओ इकडेच आपण संपवतो. उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करूया. उद्या जेव्हा प्रवासाला सकाळी सुरुवात करू त्यावेळेला आपण कंटिन्यू व्हिडिओ चालू करू. उद्याचा प्रवास असेल अयोध्येच्या दिशेने. बघूया कुठपर्यंत उद्याच्या दिवसामध्ये आपण पोहोचतो ते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या भक्तनिवास आहेत. स्वच्छ आणि क्लीन.